जीवाला मुक्तीचा मार्ग सांगताना घेतलेला अभंग आहे. औचित्यही तसंच आहे. अष्टविनायक मित्रमंडळाच्या माध्यमातून, अष्टविनायक प्रतिष्ठानाच्या माध्यमातून, सर्व संयोजक आयोजक नियोजक ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा मी सुरुवातीलाच सांगेन, या अष्टविनायक प्रतिष्ठानाने माझं कीर्तन ठेवलं याचं कौतुक नाही, पण यांनी संपूर्ण गणेशोत्सव फक्त नामचिंतनाच्या साह्यानेच साजरा केला हे त्यांचं कौतुक आहे. गणेशोत्सव कसा साजरा करावा याचा आदर्श मांडत या पेठचा अष्टविनायक प्रतिष्ठानाने समाजाला एक उपदेश दिलाय की गणरायाचं नामचिंतन कीर्तन भजन भारूड गायन टाळ पखावाज विना या नादातच झालं पाहिजे. आणि हाच विचार आहे, गणराय येताना आनंद घेऊन यावा असं जर वाटत असेल ना तर नामचिंतनाचाच अधिकार ठेवा. माणसं गोळा करायचं काही अवघड नाहीये माय बाप. माणसांची विचारसरणी ढासळत चालली आज. लोक कशालाही गोळा होतात. माझ्या ऐवजी दुसरी पाटील बोलवली तर ह्याच्यापेक्षा दुपटीनं 10 पटीनं येतात. झाडावर बसू बसू बघते, पण किंमत क्वांटिटीला नसते, क्वालिटीला असते. आणि इथं सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे. तेव्हा मी तुझ्या दारात येतोय मग त्या अधिकाराने आलं पाहिजे. आणि जर देव माझ्या दारात येतोय तर मी त्याचा सन्मान, त्याचा स्वागत, त्याचा अधिकार, त्याचं आगमन नामचिंतनानेच केलं पाहिजे. एवढी सदबुद्धी गणरायानं ज्या प्रतिष्ठानाला दिली असं अष्टविनायक प्रतिष्ठान. सर्व तरुण असणारी मंडळी, अहो तरुण पोराच्या डोक्यात जर कीर्तनाचा विचारही येत असेल तर काय भाग्यवान संतती असावी ती. आणि कौतुकच आहे मला माझ्या मातीचं. काही म्हणा, हिंदू धर्मातली पोरं जी मनातून धर्माला जपतात त्या पोरांना मध्यरात्री अर्धनग्न पोरगे जरी दिसली ना तरी ते पोरग तिला तिच्या माय बापापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर आहे. आणि त्या विश्वासाचा हा संदर्भ आहे. अगदी गोड कीर्तन सोहळा तुम्ही उभा केलाय, तुम्ही कीर्तन सोहळा उभा केलाय म्हणून तुमचं कौतुक आहे. त्यानं मला ते सांगतात, देवा तुझ्या दारात क्षणभर थांबलो ना मी परमात्मा. उभा याचा अर्थ खरं तर उभा असं नाहीये. उभा म्हणजे सावध, स्टेबिलिटी, स्थिरता. उभा म्हणजे सावध. संतांनी सांगावं मी झेलावं, संतांनी बोलावं मी जीव घाण टाकून ते पाळावं. उभा. देव कसा आहे, मागे पुढे उभा राहे संभाळीत. उभा तू कुठलीच गोष्ट आपली पडू देत नाही, सामर्थ्याने सांभाळतो. घालोनी या भार राहिलो, कारण तो पाठीमागं उभा आहे माझ्या. उभा याचा अर्थ सावध, स्टेबिलिटी. आणि आयुष्यात जर स्थिरता नसेल ना तर काहीच मिळत नाही बरं. देवाचं म्हणाल तर मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. देव मिळवायचा असेल तर संयम लागतो. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. वेळ आल्याशिवाय काहीच मिळत नाहीये. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही होता इथे झाड. अरे बाबा धीर धर जरा. तो काही पिझ्झा आहे का ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटायला विथ एक्स्ट्रा चीज? देव आहे ना तो. किंमत दे थोडीशी, थोडीशी स्थिरता ठेव, अर्थात मिळणार आहे तो, हो की नाही. देवाच्या दारात आलाय म्हटलं सामर्थ्यानं तसे बसले पाहिजे. आता तुम्ही सुद्धा एवढे जमलेत, ह्यातले अर्धेच कीर्तन ऐकायला जमलेत, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुमचंही खरंच आहे म्हणा, पण एक विनंती करू तुम्हाला, मनातून करते बरं का दादा. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला यायचं नाही. गावात कीर्तन आहे म्हटलं की कीर्तनाला यायचंच, कारण कीर्तनकार नाही, कीर्तन मोठं असतं. कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. हे आयुष्यभर लक्षात ठेवा ही परिस्थिती. आणि पाठीमागचे टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवत जा, पेटकर वाजवीत जा की नाही. तुम्ही नाही वाजवल्या असं नाही, तुम्ही वाजवल्या, पण माझ्यावर उपकार केल्यासारखी टाळी वाजवली तुम्ही. तुमची टाळी कशी माहिती आहे का? धरगे धर 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 आली बाई आमच्या गावात. धरगे टाळी पाहिजे त्याला, धरगे धर टाळी पाहिजे, धर धर अंधर अंधर धर धर. दान करताय भिकाऱ्याला. अरे जर तरी प्रेम दाखवा. तुमचं कसं आहे माहिती आहे का? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. हा ना, काय कोणाला मानता रे तुम्ही? हा
4-4 दिवस ज्याची आंघोळ नाही त्याला म्हणतो देवी कशी उतरवायची. अरे त्याची आंघोळ नाही ती बघ, त्याच्यात काय ताकद आहे कुणाला उतरवायची आणि चढवायची. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नाही. देव आहे यात वाद नाही, पण देव दिसत नाही. कारण देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. हे लक्षात ठेवा जा, है की नाही. आता वाजवल्या जरा जीव आल्यासारख्या, पण तरी बी काही काही दटकोल्यांना वाजवलीच नाही. त्याला महाराजाची जिरवायची. तो कीर्तन झाला, मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती, अख्ख्या मंडपानं टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. कसं शिकत 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. नोट जो का तुलसीरामांमधलं वर्णन आहे. नाथ रामामध्ये नाथ बाबा सांगतात रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बरं का. दोंड्याचा महिना अर्धा तोळा सोनं घातलं आपल्या सासऱ्यानं गेल्या वर्षी. तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला सासरवाडीला. महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. ही पात्रता आहे आपली. विचार करा कधीतरी. 22.5 क्विंटलची एक चौकट आहे. चौकट कळते का माऊली? पेटचे दादा, मी तुमचं काय वाटोळं केलंय? बरे बोलत जा ना, मग बोला. तुम्हाला काही शास्त्रवेद विचारत नाहीये मी, साध्या प्रश्नाचं उत्तर आहे. मीच उत्तर सांगितलं तुम्हाला. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची आहे. चौकट कळतीये का तुम्हाला? चौकट चौकट आमच्याकडे चौकटीचं घर असतं, तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे? तुम्ही बोलायच तयार नाही म्हणून आपलं विचारलं महाराज बरं का. मग बोलत जा दादा, है की नाही. हा साधा प्रश्न आहे. 22.5 क्विंटलची एक चौकट 3,500 ते 4,000 चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1.25 लाख नातू नवग्रहाच्या पायऱ्या. कुबेर राखणीला गाढव वडी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. पण नडलाय तो ऍटिट्यूड, अरोगन्स, परिणाम. सत्ताधीश असणारा रावण, 3 कैलास हलवला एवढी ताकद असणारा रावण, सगळ्यात मोठा शिवभक्त, एवढा भक्ती असणारा रावण. पण रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. अरे तसल्याला भजन करायला लागलं. 2 BHK आपला, आपल्याला ऍटिट्यूड नाही खपणार आहे. देवाच्या दारात, तुम्ही देवाच्या दारात बसलाय ना, माय अधिकार. हसू वाटलं मोठ्याने हसा, रडू वाटलं डाय मोकलून रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी मन नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. हा ना, त्याला चुकून जर कळलं मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणे लई संतीन शिरली होती मंडपात, तो या अंगात तू ये घरी तुझी महाराजींकडे तो नाचती होय. हे कलियुग आहे ग माय. इथं वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी नालायक आहे. हे जग आहे माय. ज्या बाईनं डोक्यावरचा पदर न पडू देता संस्कृती सांभाळून संसार केला ती लोअर क्लास आहे, पण जी चपल्या घालून चपात्या करते ती हाय क्लास आहे. सोसायटी कशी मेंटेन केली बघा ना या लोकांनी. देवाला मानतो तो अनएज्युकेटेड, देवाला नाकारतो वेल एज्युकेटेड. आणि कुठला बसेसवर वाचा एकदा ज्ञानेश्वरी, सायन्स कळेल तुम्हाला. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाची आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. इट इज सायन्स आणि इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे, हे मूळ आहे. विज्ञान त्याचं फळ आहे. आर्ट, कॉमर्स, सायन्स, BHMS, MBBS, MD, PhD, ऍग्रिकल्चर, MPC, UPC भरतीची तयारी जे काही करताना आयुष्यात एकदा ज्ञानेश्वरी वाचा. मिक्सर पासून चंद्रयानापर्यंतचं प्रत्येक सूत्र तुम्हाला शास्त्र वेदांमध्ये सापडेल. पण शेवटी असंच आहे ना, माणूस महाराजाकडे गेला आणि वर्षात लेकरू मागितलं. विषयाकडे आलात का तुम्ही? महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात होईल. महाराजही तसाच. हा वर्षाने आला म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षांना आला म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला.
तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहे, त्यांना कळलं महाराज तू दोनदाही एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा पेटकर, किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मी सांगते अशी किती कीर्तन ऐकल्यावर समाधान भेटेल. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावे विन देव नकळे निसंग गुरुविन अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे एरविना कळे करतरी आवळे तैसा हरी. काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. शपथ घेऊन सांग. अंतकरण शुद्ध ठेवा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. अहो सामर्थ्य असेल ना द्वारकेचा राणा, तो सामर्थ्याने तुमच्या दारात येतोय. फक्त तुम्ही त्याच्या दारात सावधतेनं उभा राहायचं सामर्थ्य ठेवा. कळू द्या कोण आहे तुम्ही, हो की नाही. देव समजायला वेळ लागतो, पण देव समजला की लोकांना आपण कळतो, आपल्याला आपण कळतो. पण विनंती आहे लागू द्या वेळ, काही हरकत नाही. पण देवाच्या दारात हलायचं नाही. पण कुठल्या देवाच्या दारात उभा टाकायचं हे कळलं पाहिजे. माऊली सांगतात तिने मुक्तिचारी साधी आल्या. हरिपाठ नीट ऐका, हरिपाठा इतकं किचकट काही नाही. शास्त्र वेदांना कोड्यात पाडणारा हरिपाठ आहे. साधी आल्या भूतकाळ आहे तो. साधी आल्या साधून झाल्यात त्या. ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधी धम्म धर्म. विठाला नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. कशाला कष्ट करताय ठाईचं बैसोनी. तुकोबा सांगतात आवडी अनंत आळवावा. अरे देव समजून घेण्यासाठी संगत तेवढी चांगली असली पाहिजे. तुम्ही जर स्टेबल नाही आहात, स्थिर नाही आहात, तुमचं मन धावतंय, मना इतकं चंचल काही नाही. चंचल त्याचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मत नो मरुत मा मत मरकटो मत समकार तसं चंचल असे चंचल त्याचे 10 प्रकार. पहिलं मन. मन इतकं चंचल आहे. चंचल आहे. अहो माकडाला दारू पाजली. कोणाला पाजली बोलत जा. कोणाला पाजली? हा माय तुम्ही माझे आहे म्हणून तरी बोला ग, है की नाही. कोणाला पाजली दारू? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात ना पिल्यावर कळत नाही. बरं कळत नाही. मार मार मारत बायकोला राती आणि सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. बरं एवढंच कळत नाही. आता काय करायचं माय? पिला की टोपलभर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती गोड लागतात खा. खाईल का ग माय? अगं किती बाटल्या टाकलेल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय कमी लेंड्या आहेत ना त्या. कळत त्याला नाटक करत ते. कळत कसं नाही होय दादा? कळत नाही होय. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला त्याला चल म्हणावं दुपारी पंढरपूरला येईल का तो? काय म्हणेल? नको आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं. हे खाऊन देवाच्या दारात जाणं योग्य म्हणजे कळतंय, फक्त अडकतंय ते मनाशी. माकडाला दारू पाजली. दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला. चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती चंचल होईल.
मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील. इतकं मन चंचल आहे, पण ज्याला हे मन देवाच्या दारात उभा करता आलं त्याला मुक्ती साधायची गरज नाही. जगाचा मालक त्याच्या दारात आहे. नीट ऐका हरिपाठ. साधी याला आम्हाला गरजच नाहीये. न लगे मुक्ती धनसंपदा ही मुक्ती नकोच देवा आम्हाला. अभंग कळतोय तुम्हाला. ज्यांनी साधल्या मला गरज नाहीये, कारण घेईन मी जन्म याच्यासाठी देवा हरिमुखे. कारण जर या जन्मात मला करता येणार आहे ते पुन्हा करता येणार नाही, म्हणून स्वर्गीच्या आम्हाला इच्छिताती मृत्यूलोकी भावा जन्म माझ्या सुखाकारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कारण ही संताची संगत हा आनंद सोहळा, हा संकीर्तन सोहळा, हा नामजागर आम्हाला वैकुंठी तो ऐसे तिथेही नाही येते. म्हणून मुक्ती नकोय देवा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. का घालावे? गुण गायीन तुझं नामचिंतन घेण्यासाठी. मग तेने मुक्तीचारी का हरिमुखे. मला नको आहे ते, कारण मला तुझं नामचिंतन घ्यायचंय. पण लोक म्हणले अहो तुम्ही एक ब्रह्मचारी आहे, तुम्हाला जमल ना, आम्ही संसारिक आहे. कारण तसे काही कमी नसतात आपल्याकडे भजन नाही करायला. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण मधनच आलो मूड आला नाही, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही रे. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. भाषा माझी नाहीये रे. तुम्ही काय वाट बघता का कवा शेजारचा वाजवेन पुन्हा मी वाजवेन. तुला पटलंय तू वाजव ना. वाट बघतात कवा शेजारची टाळी वाजवेन पुन्हा मी वाजवते. तू वाजव, तुला कळलंय ना. कधीपर्यंत लोकांचं बघून जगायचं दादा, है की नाही. आपलं आपलं बघत जा, आपुली आपण करा. आपल्या आपल्याला सोडायचं. कोण सोडायला येणार? कोण येतं का मड्यावर बांधून? कशाला उगा आपला आपला विचार करायचा दादा. आणि मी म्हणलं ना भजनात तोपर्यंत आनंद घ्या. फील द मोमेंट. प्रत्येक क्षण जगा. माय देवाचं नाव आहे ते. मुखात आलं की पुण्य देणारच आहे. मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेल्यावर बघा, विचारून बघा. गणपतीत सुतक नको, गणपती पडल्यावर करा काय करायचं ती गणपती होस्तर थांबा. मध आहे तो रागाने खाल्ला तरी गोडच आहे. विष आहे प्रेमाने पिलं तरी मारणारच आहे. भगवंताचं नाव आहे ते कसंही मुखात आलं तरी पुण्य देणारच आहे. कारण त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं. पुण्याची गणना मग येऊ दे ना. येईल तैसा बोल रामकृष्ण नाही तर यावी न भुकेला विठ्ठल. जमल तसं भजन करा, पण भजन करा गरजेचं आहे. स्वयंपाक करताना, झाडून काढताना, धुणे धुताना, भांडे घासताना करा ना, है की नाही. आमची नदीवर जाती धुणं धुती हातानं घरचं तोंडानं गावचं. काय गरज आहे? त्याच्यापेक्षा भजन कर ना ग माय. आपण लय गोड आहे ग माय. आई शपथ लय गोड आहे. जाईल जाईल भव श्रम सुख होईल दुखाते. काही म्हणा राम राम हे जाईल भव प्रेम सुख होईल दुखाचे. काही म्हणा राम राम
म्हटलं दादा की नाही. काय होईल दादा राम राम म्हटलं तर अहो दुःखाचं सुद्धा सुख होईल, अवघाचे संसार सुखाचा फक्त जाई न गे माय. मला फक्त मालक कळला पाहिजे. मग काय आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती. आमच्यासारखे सुखीच कुणी नाहीये. तुकोबरायची बायको लेकर अन्न करून मिळली तरी तुकोबराय म्हणले बरे झाले देवा निघाले. म्हणजे तुकोबराय गरीब होते असं नाही. 65 लाखाची सावकार की तुकोबांची. वैभव नाही. शास्त्र सांगत विपदो विपदो नेव संपदो न संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो श्रीमंत. अरे काय पैसा परमार्थ हे महाधन जोडी देवाचे सगळ्यात मोठं धन आहे आमच्याकडे. हा लोकांना कळलं पाहिजे फक्त. बाकी हे बंगला गाडी पैसा अवघड आहे रे याचा. आणि लक्ष्मी पण सोपी नाहीये. माणसं म्हणतात पैसा आला की माणूस बदलतो. चुकताय तुम्ही. अधिकारी आहे लक्ष्मी, ती कुणाला बदलत वगैरे नाही. पण एक लक्षात ठेवा, लक्ष्मी आली की माणसाचा खरा चेहरा जगात समोर येतो. ही ताकद त्या लक्ष्मीत असते. व्यक्ती मूळतः तसा असतो, फक्त पैसा नसल्यामुळे ग बसतो. पैसा आला की त्याचं खरं रूप जगाला दिसतं. लक्ष्मी माणसाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समोर आणते. मग पैसा असूनही जो विठ्ठलाचा लळा सोडत नाही त्यांना ज्ञानोबा तुकोबा म्हटलं जातं. हा अधिकार आहे. संपत्ती 65 लाखाची. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचा 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. विचार करा. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. किती बैलगाड्या? 25. मोठं जोग. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबांकडं. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या. बरं का, त्याग कशाला म्हणतात ते संतांशिवाय कळत नाही. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो वारकरी संप्रदाय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. दुसरे छत्रपती, बाकी सगळे भामटे. अरे काय राज आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, कष्टाने जगत चला. शेतकरी याचा गर्व बाळगा. स्वाभिमानानं सांगा शेतकऱ्याची अवलाद आहे. कारण माझ्या बापाकडे संपत्ती जरी नसली ना तरी आजही माझा बाप दारातल्या कुत्र्याला सुद्धा भाकरी टाकल्याशिवाय जात नाही. इतका मोठेपणा माझ्या शेतकरी बापाकडे असतो. अरे दोतर जरी फाटकं असलं ना तरी मनाची श्रीमंती जगापेक्षा मोठी असते. माझी माय फाटक्या पदराची जरी साडी घातली ना तरी आलेल्या पाहुणाला ताटातलं अन्न काढून द्यायची क्षमता ताकद तिच्यात असते. श्रीमंताच्या घरी गेलात ना त्यांच्या सोफ्यावर बसलं की ते आपलं सोफ्याचं पांगच फेडतं. ते आपलं काही ऐकतच नाही. त्याच सांगत मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. आपलं साहेबाचं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला डोक्यात आमच्या दगड. म्हणजे आम्ही मूर्ख आहे रे. मोठेपणा आपण सांगण्यात नसतो. तयाचा हरिक. अरे कर्म सत्य ठेवा. जगाचा मालक तुमचं कौतुक करणार आहे. जगाने कौतुक करायची कधी सुद्धा अपेक्षा ठेवू नका. लोकांच्या नजरेत पडलात तरी चालेल, स्वतःच्या नजरेत फक्त पडू नका. हे काय वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण म्हणत जा तुम्ही. एकटीवर सोडू नका या विषयाकडे. ताकद आहे रे. पण तुम्हाला सांगते माय लय ताकद आहे. आपल्यात तर लय आहे. यांना परमार्थ तरी करावा लागतो. आपण संसार केला तरी देव भेटतो. लय ताकद आहे माय. तुकोबाची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एकीनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एकीनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही तेवढेच सामर्थ्यवंत आहेत. आणि फार पुढच्या पिढीला नावं ठेवत जाऊ नका. आता ही म्हातारी माणसं म्हणतात आजकालची पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. तू काय करतो?
तू कीर्तन झालं की बिड्या फुकतो आत गेलो थोबाड तुझं सगळं. तू लोकांना काय ज्ञान शिकवतो रे? मारुतीच्या मंदिरात पती खेळतो, उभ्या मारुतीला राणी दाखवतो आणि पोरं वाया गेली म्हणतो. तुलाही गुणाचा काय पण पिढी बघा ना. आता या म्हाताऱ्या सुद्धा आजकालच्या काय पोरी आहेत होय, ह्यांना काय लाज आहेत होय, ना आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही काय अशी जिंदगी जगलो होय आणि किती इज्जतीनं खाल्लं माया आम्ही, ह्यांना काय लाज आहे होय. अगं तू मिसरी जुळती, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. पुढच्या पिढीला काय सांगतेस ग? तू कधी ज्ञानेश्वरी हातात घेतली? तू कधी गाता हातात घेतला? अगं छत्रपती झाले हे मान्यच करावं लागेल. स्वराज्याचं प्रशिक्षण मासाहेब जिजाऊनं त्या राजांना दिलं होतं म्हणून हे स्वराज्य. तुझी पुण्याई कशी आली वपणाला, तो बापाचा बाप वाघ शिवमा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवमा